महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद. महाराष्ट्राचे माजी मंत्री, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय महासचिव, आंबेडकरी चळवळीतील विचारवंत अविनाशजी महातेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त युवा नेते रविभाऊ गरुड याने व अन्य मान्यवरांनी वाढदिवसाचे अभिष्ट चिंतन केले, त्याबद्दलची ही बातमी आहे. आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. आत्ता बातमी सविस्तर. भारतीय गणित शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांना अभिवादन करू. आज आमच्या सर्वांचे हिवाळ्याचे आपले सोबत राहणारे आणि ज्यांनी आयुष्यभर चळवळीत काम करणारे आमचे नेते आदरणीय अविनाशजी महातेकर साहेब यांचा आज 79 इयर ओल्ड त्यांचा आज वाढदिवस आहे. खरं पाहायला गेलं तर 79 वर्ष आपल्यासोबत काढत असताना पण एखाद्या तरुणाला लाजवेल असं त्यांची ऊर्जा असते, जे आम्ही गळून जाऊ, पण ते कधीच मी बघितलं की त्यांच्यामध्ये जी ऊर्जा आहे, एखाद्याला समजून सांगण्यापासून, धीर देण्यापासून. खरोखर माझ्या आयुष्यामध्ये बरेच लीडर गेले. दलित पॅंथरचे माझे शहीद नेते भाई संगारे नंतर जर मला खऱ्या अर्थाने जर कोणी आशीर्वाद दिला असेल या चळवळीमध्ये तर अविनाशजी महातेकर साहेब. आणि अविनाश महातेकर साहेब ज्या पद्धतीने प्रत्येक घरामध्ये कौटुंबिक जिव्हाळा त्यांचा, म्हणजे असं नेता म्हणून त्यांनी आयुष्यामध्ये एवढे आंदोलनं केली, एवढ्या गोष्टी त्यांनी आज एवढं या चळवळीमध्ये घालवल्या. म्हणून मगाशी मी त्यांना बुद्धाचं एक की दिलं हे ह्याच्यामध्ये घड्याळ. बुद्ध काय म्हणतात, कर्म, आणि ज्यांचं कर्म चांगलं आहे तेच माणूस एवढ्या वर्ष 79 इयर मध्ये ते आज आपल्या सोबत आहेत. आणि आयुष्यभर त्याने म्हणजे बुद्ध धम्म आणि संघ रत्न घेऊन त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे. सगळ्यांच्या सुखादुःखात नेहमी असणाऱ्या काही तुम्हाला तर माहितीच आहे, सगळ्यांना आमच्या माहिती आहे. विशाल आमचा आहे, हे सगळीच मंडळी आज चेंबूरकरचे असतील. आज कालपासून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छेचा वर्षा होत आहे. दादरमध्ये काही लोक उभे आहेत. पावसामुळे आज खरं पाहिलं तर पहिल्यांदा असं झालं की या पावसामुळे आज वाढदिवस हा घरात विस्कळीत झाला. परंतु साहेब, तुम्ही काही जरी आयुष्यामध्ये एवढं मोठं काम केलं आहे, परंतु मला असं वाटते की खरोखरच तुमच्याकडे जे खजिना आहे तो खजिना दुसऱ्या नेत्यांकडे नाही. आज पूर्णपणे सुदूरात, नंतर 50-60 मध्येच आपण गळून जातो, पण आज 79 इयरमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने काम करता तर एक तरुणांना पण लाजवेल अशा पद्धतीने तुम्ही आज आमच्या सोबत आहात. आणि पुढचं आयुष्य सुद्धा आम्ही तर म्हणतो की 100 झाली पाहिजे, पण ते नवीन मतात काय, परंतु चांगलं कर्म हे आपल्याला आयुष्यामध्ये चांगलं देतं. आणि म्हणून काय चळवळीमध्ये काय कमवलं नाही. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये ज्यांच्यासारखे नेते आज या देशामध्ये खासदार, आमदार आणि मंत्री व्हायला पाहिजे होते. एवढं यांचं ज्ञान, स्वतः एवढे मध्ये अभ्यासक आहेत, लेखक आहेत, सगळ्या गोष्टींनी आज हे आहेत. परंतु सुद्धा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जिवंत राहावी, या चळवळीचं ज्ञान आपल्या तळागाळातल्या लोकांना मिळावं, नवीन पिढीला मिळावं, म्हणून सातत्याने सगळ्यांना ते सांगत असतात. त्यांनी जी आंदोलनं केली ते आमच्यासमोर आदर्श आहे. आणि त्या आदर्श खरोखरच आज त्यांच्यासोबत जी काही लोक आज सत्तेमध्ये आहेत त्यांच्यामुळेच आहे. जर दलित पॅंथर जर त्यावेळेस निर्माण झाली नसती
त्यांच्यामध्ये संस्थापकमध्ये 5 संस्थापक होते, आज 2च राहिले, बाकीचे नाही आहेत. कारण तरीसुद्धा या संस्थापक दलित पॅंथरनी जरी जे आंदोलन उभी केली नसती तर कदाचित आज काही लोक जे काय म्हणजे मी तर सांगेल की ऑफिसर्स आहेत म्हणजे आपल्या मंत्रालयाचे असतील, BMCचे असतील, त्यावेळी एक दरारा होता आणि त्याच्यामुळे जी काही जी ऑफिसर्स तिथे बसले गेले ते फक्त आणि फक्त हे दलित पॅंथरच्या ह्याच्यामुळे बसले. आता साहेबांचे बरेचसे किस्से आम्ही ऐकतो, ते सांगण्यासारखे फार वेळ जाईल, परंतु आज सुद्धा तुम्ही साहेब एवढ्या पावसात इकडे आलात आणि आमच्या आशाताई मराठे त्या पण सुद्धा मगाशी घेऊन गेल्या, आमचे शिवकन साहेब आहेत, आमचे डोळसे साहेब आहेत, ही सगळी मंडळी आज तुमची या ठिकाणी वाढ होतात, तुम्ही आलात. खरोखरच मी तर त्यांचा एवढा ऋणी आहे, मी एवढा फॅन आहे की मला आजपर्यंत एखाद्या कार्यकर्त्यांपेक्षा त्याने जे प्रेम दिलं आहे ते मी खरोखर या आजच्या याच्यावर लिहिलं आहे. तरी तुमच्या फॅनचं त्यांनी हे केलेलं आहे आणि कालपासून सोशल मीडियावर त्यांचं असं एकमेव दलित नेता आहे की जो त्यांचं कालपासून त्यांना वर्षा होत आहे. अशा या आमच्या लाडक्या नेत्याला मी पुन्हा एकदा या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम. महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. मुख्य संपादक समाजभूषण तानाजीराव कांबळे. गावापासून शहरापर्यंतच्या लाईव्ह बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा.